ओके. आहात सगळे की विसरले? ओके, आय कॅन सी बऱ्यापैकी लोक नाही आहेत. केले का प्रोजेक्ट्स केले? काही कोणी काय नवीन इंटरेस्टिंग गोष्ट काही केली? एनीवन कुठे इंटरव्ह्यूज दिले? येस. समृद्धी. नाही. ओके. बाकी श्रद्धा, वैष्णवी, श्वेता, तुम्ही? नाही. ओके. बरं. कोणी प्रोजेक्ट केला का? हो. इफ एनीवन अमंग यू कॅन शेअर युअर स्क्रीन अँड शो युअर प्रोजेक्ट. सर माझ्याजवळ लॅपटॉप नाही, तुम्हाला शेअर केलं बघा लिहितात. ओके. बाकी श्रद्धा, वैष्णवी, श्वेता तुमच्यापैकी कोणी? या फिर समृद्धी? वैष्णवी तुम्ही शेअर करू शकता का मग तुमची स्क्रीन? येस सर. ओके, यू कॅन देन. बघू काय केलं. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. हॅलो सर. हां. हां, ॲक्च्युली मी 4 प्रोजेक्ट केलेले आहेत. ओके. तर बेसिकली 2 जे प्रोजेक्ट आहेत ते मी डेटा सेट जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून केलेले आहेत. बरं. म्हणजे त्यामध्ये पांडाज, नंपाय, बॉर्न आणि मॅटप्लॉटलिब वगैरे यूज करून केलेले आहेत. ओके. आणि हा जो पर्सनल एक्सपेन्स ट्रॅकर जो आहे ना, त्यामध्ये मी बेसिकली ॲक्च्युअली जो काही आपला मंथला आपण जो काही खर्च करतो, तर त्याचं एक मंथली कॅल्क्युलेट करण्यासाठी बेसिकली एक नोटबुक टाइप केलेलं आहे. मीन्स सपोज मी आता ट्रॅव्हलिंगवरती माझे थोडे पैसे खर्च झालेले आहेत. तर मी इथे ॲड डेटा म्हणून तो डेटा ॲड करत जाईल. असं फूडवरती, शॉपिंगवरती वगैरे डेटा ॲड होईल तो फाईलमध्ये, एक्सेल फाईलमध्ये होईल. आणि लास्टला मला इथे मी किती कोणत्या कॅटेगरीवरती किती स्पेंड म्हणजे केलाय. मनी स्पेंड केलेला आहे ते मला इथे कळून जाईल ह्या प्रकारे. ओके, ठीक आहे. सो बट मी काय एक कुठून एक काय घेतलं मला ते बघू द्या पहिले. कुठून काय? फर्स्ट तर पांडाज, मॅटप्लॉटलिब, हां. डेट टाइम फंक्शन घेतलेला आहे. तो मॉड्यूल आहे मॅडम, फंक्शन नाही. ते मॉड्यूल घेतलेलं आहे. हां, जे कुठून कॉपी करता ना नीट तो कॉपी करा, की कुठे काय कशाला काय म्हणतात. हो ठीक आहे. सर. इथे एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही यूज केलं. ठीक आहे, थांबा. एक्सपेन्सेस इक्वल्स टू पी डी डॉट रीड सी एस व्ही, एक्सपेन्सेस डॉट सी एस व्ही. ओके. क्रिएटर एम डी डेटा. ओके. हां, सी एस व्हीला केला आहे म्हणून. ओके, चलो पुढे. फंक्शन क्रिएट केला ॲड एक्सपेन्सचा. त्याच्यामध्ये डेट इनपुट, अमाऊंट फ्लोट. ओके. कॅटेगरी. ओके. आणि शॉर्ट डिस्क्रिप्शन याला तुम्ही ऑप्शनल करू शकता. ओके. आय मीन ओके. न्यू डेटा डॉट फ्रेम, डेट, अमाऊंट, कॅटेगरी, डेस्क. ओके. कॉलम्स. ओके. आता ग्लोबल व्हेरिएबल का वापरला? कॉन्कॅटिनेशन ऑफ एक्सपेन्सेस अँड न्यू डेटा. माहिती तुम्ही ग्लोबल वापरलाय, माहिती आहे का ग्लोबल काय? तर व्हेरिएबल डिक्लार्ड आउटसाइड द फंक्शन. व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल आहे. ओके. अहेड. नेक्स्ट खाली. नेक्स्ट फंक्शन डिस्प्ले ऑल एक्सपेन्सेस स्टोर्ड. ऑल एक्सपेन्सेस.
प्रिंट एक्सपेन्सेस. ओके, हां, एक्सपेन्सेस नावाचा तो फंक्शन होता ना वरचा. हो. ओके. डिलीट कॅब एक्सपेन्सेस रिकॉर्डिंग युजिंग इट्स. ओके, ग्लोबल एक्सपेन्सेस प्रिंट. ओके, विदाउट ग्लोबल व्हेरिएबल करा. ठीक आहे. अजून एक्सपेन्सेस ड्रॉप इंडेक्स. ओके, फंक्शन्स टू शो टोटल बाय कॅटेगरी. ओके, ॲक्च्युली केलं आहे हे लाईक दिस इज जे तुम्ही केलं आहे दिस इज गुड. आय एम नॉट सेईंग दॅट इट इज लाईक तुम्ही जे कन्सेप्ट्स लागतात दॅट यू हॅव यूज करेक्टली. बट द ओनली थिंग इज आर मेन टास्क इज डेटा प्री प्रोसेसिंग. ठीक आहे, हे एक मॅनेजमेंट सिस्टीम ओके. बनवणं करेक्ट. असं एक पोर्टलसाठी एक डेटाबेस लाईक अगेन एंड ऑफ द डे मॅनेजमेंट सिस्टीम बनवणं किंवा एक क्विक ॲनालिसिस हे करणं. ठीक आहे, वी आर नॉट मोर इन टू दॅट. आर थिंग इज लाईक कीप इट सिम्पल. वॉट एव्हर डेटा वी आर गोइंग टू लुक फॉर, म्हणजे ज्या पण डेटावरती आपण काम करणार आहे त्या डेटाला आपलं मेन, चलो दिस इज ब्रिलियंट, आय एम नॉट सेईंग दिस इज रॉंग, बट अंडरस्टँड युअर मेन एम. ठीक आहे, दिस इज गुड इनफ. हे तुम्ही गिटअपवरती टाकू शकता अँड फॉर अ टाइम बिंग यू कॅन कीप इट ऑन युअर रेझ्युमे. करेक्ट, जसं आपलं ठरलं आहे की जे तुम्ही प्रोजेक्ट कराल त्याच्यातला जो चांगला प्रोजेक्ट आहे कीप इट इन द रेझ्युमे. सो जिथे पण ओपनिंग येईल तिथे लेटेस्ट प्रोजेक्ट जाईल आणि तुम्ही तेवढ्या चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकाल आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. करेक्ट. ओके सर. हां, अजून दुसरा कुठला प्रोजेक्ट केला? देन हा वाला स्टुडंट्स परफॉर्मन्स ॲनालिसिस. बर. हा ॲक्च्युली कॅगलवरनं डेटा सेट डाउनलोड करून इथे तो हम्म, लोड केला होता. हम्म. ओके, सो बेसिकली लायब्ररीज नंपाय, पांडास, सीबॉन, मॅटप्लॉटलिब इम्पोर्ट केले हम्म. आणि ते बेटर व्हिज्युअलायझेशनसाठी हे 2 काहीच गरज नाही आपल्याला त्याची, बट ठीक आहे चलो केलं तरी. त्याच्यामध्ये अजून एक येतं PLT.style जे टाकलं आहे ना, RC पाम्स म्हणून एक गोष्ट येते. त्याच्याने माहिती आहे का त्याच्यामध्ये पण आपण आपलं एक गोष्ट फिक्स करून घेऊ शकतो. लेट्स से फिगर घेतला आपण ते इथेच फिक्स करून देऊ, म्हणजे परत ते लिहायची गरज नाही. दॅट कॅन बी ऑल्सो डन हिअर. ठीक आहे चलो केलं आहे. देन लोड डेटा सेट. बरं, आता हां, आता हा तुम्ही आर स्ट्रिंग वापरून केला आहे मेन, म्हणजे तो दुसऱ्या फोल्डरमध्ये असेल. करेक्ट. हां, ट्राय करा की तो ह्याच फोल्डरमध्ये ठेवा. म्हणजे दिस इज गुड लाईक, बट इवन आय एम सेइंग जस्ट ट्राय. ओके, फर्स्ट 5 रोज. जर फक्त df.head केलं तर ते एकदम टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये येईल. एकदा करून बघा. काय सर? df.head. df.head. हां, फक्त प्रिंट काढून. नाही होणार प्रिंट वरती. ते वर. हां, हां. रन ऑल म्हणून दिलं तरी चालेल. ओके, सो ऑलवेज कीप इन दिस फॉर्मॅट. ओके, चला नेक्स्ट. देन इन्फॉर्मेशन शो केलेली आहे. आफ्टर दॅट डिस्क्राईब. देन मिसिंग व्हॅल्यूज चेक केलेल्या आहेत. ओके, या त्याच्यात देन नव्हता कॉलम्स. कुठला. बर, या देन कॉलम्स रिनेम केलेला आहे फॉर सिम्प्लिसिटी. वैष्णवी हा 5 कसा आणला? ते थोडस हां ठीक आहे असो. ते हां हां, लिहिण्यासाठी. ओके, गॉट इट मॅडम. हां, देन एक न्यू ऍड कॉलम केलेला आहे एव्हरेज स्कोर साठी टोटली. एक सेकंड थांबा. ॲडेड ॲव्हरेज कॉलम सक्सेसफुली कधी काय केला? DF ॲव्हरेज. ओके, बरोबर. मी जसं सगळ्यांना सांगत असतो, नवीन कॉलम लाईक कुठल्या कॉलमवरती काम करायचं आणि काय काम करायचं आहे असं एक तुम्ही डोक्यात ठेवलं की मग पांडासचे सिंटॅक्स खूप इझी जातात. ओके, नेक्स्ट ॲनालाइज ॲव्हरेज परफॉर्मन्स बाय जेंडर. या फिमेल मेल नुसार स्कोरिंग किती केलेलं आहे, एव्हरेज स्कोर वगैरे. ओके, देन गुड व्हिज्युअलायझेशन गुड. घेतलेलं आहे. ओके, आपलं ओके गुड.
हीट मॅप या या हे सगळं फीचर इंजिनिअरिंगचं काम आहे. ठीक आहे, मी जेवढं दिलं तेवढंच करायला लावलं होतं, बट ठीक आहे, चलो काही प्रॉब्लेम नाही. हां, इनसाईट्सने मी मार्क डाऊनमध्ये लिहिलेत तर बरं पडेल, रॅदर दॅन जस्ट प्रिंटिंग इट अराउंड. ओके सर. ठीक या आहे. हां. नेक्स्ट वन इज ऑल्सो सेम. कार डेटा सेट मी डाउनलोड केलता कॅगल वरून. अँड देन ते सेम आर सी बोललो पॅरेंट्स. हा एक लाईक म्हणजे विचारत नाही एवढी गोष्ट, बट ओके अहेड. And then same process, head and the info describe I used here. Then data cleaning process. So describe used for measuring the count, max, min, and visualizations. ऐका ना, मला ही लाईन काढून दाखवा ना, जी तुमच्या हिस्टोग्राम. एक सेकंड खाली द्या. हिस्टोग्रामवरती खाली 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 हां, हिस्टोग्रामवरती ही जी लाईन आली आहे ना, ठीक आहे, इट इज गोइंग युअर. हा हे केडी. जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. हॅलो. आता परत run करू का पहिला? एक सेकंड. रन कर ना डायरेक्टली. लेक्चर झालं, डेटा सायन्स इथे रन आहे की रन 4 ते 5:30. काय नाही चालू होती बॅच, ऑनलाईन घेतो तो, रिव्हिजन घेतो. हां हां हो. मी ते डायरेक्टली सरांना बोलवलं टाकणार. हां ठीक आहे, पाहिजे बिन साईज पण ऑप्टिमाइज करू शकता तुम्ही. ओके. येस सर. कुठे गेलं? ओके, इनफ गुड. बाकी श्वेता अँड संदीप और समृद्धी, व्हॉट अबाउट यू? गुड. थोडं लांब लांब बसा म्हणजे नाही होणार. रिवॉर्ड नाही होणार. हां बोला. हॅलो. हां हॅलो सर. हां बोला श्वेता. हॅलो सर. ॲक्च्युली सर मी पण EDA वरती डेटा म्हणजे प्रोजेक्ट केले आहे सर. तर दाखवते सर. हो दाखवा जरा. सर हा नेटफ्लिक्स मूवी अँड TV शोज वरती EDA परफॉर्म केले आहे सर. तर हा डेटा सेट कॅगल वरून घेतला आहे सर. तर त्याच्यामध्ये आपण टेक्स्टॅक, पायथॉन, नमपाय, पांडास, मॅटप्लॉटलिब, C1 असे यूज केले आहेत. तर त्याच्यामध्ये डेटा सेट लोड केला आहे आपण. तर ते सर आपण ॲट्रिब्यूट्स यूज केले आहे, df.shape, df.head आणि डेटा क्लिनिंग केले आहे सर. ओके. df.head घेतला आहे सर इथे. तर कशासाठी घेतला तो प्रश्न? तेच आपले टॉप म्हणजे शो करायला आपले टेबल्स. शेप काय सांगतोय? हां शेप काय सांगतोय? शेप सर आपल्याला किती कॉलम्स आहे, किती रोज आहे ते शो करतं सर. ओके. क्लिनिंग केले आहे सर डेटाची इथं. एक मिनिट, आधी डिटेक्ट कसं केलं की नल व्हॅल्यूज आहे का?
सर तुम्ही अनक्लीन डेटा घेतला होता ऍक्च्युली. हा, मग त्यासाठीच म्हणतोय ना, पहिले बघावं लागेल ना. मग सर इथेच ना आपण बघितलं नाही ते सर इज नल सॉरी कुठे? याच्यामध्येच इज नल व्हॅल्यू आहेच की नाही त्याच्यामध्ये पण मग unclean एवढं missing आहे. एवढं आता एक सिम्पलची गोष्ट आहे, हे किती डिफिकल्ट जात आहे. एक एक ॲड करा सेल. कोड का? हां, df.isnal. ओपन अँड क्लोज ब्रॅकेट्स मॅडम. हां फॉल्स व्हॅल्यू सर. आता हे एवढं मोठ्या डेटात दिसणार कसं कळणार आपल्याला? ठीक आहे, काही ठिकाणी ट्रू आहे. ठीक आहे, अजून एक हां, तिथेच काय करू शकता तुम्ही, डॉट सम डिटेक्शन. हां, कास्ट आणि कशात आहे? डेट ॲडेडमध्ये आहे. मंथ ॲडेड मध्ये मंथ मध्ये आणि मंथ ओके. नेम मध्ये. हां, तर हे ना, हे थोडं डिटेक्शनसाठी काही गरज नाही आहे. हे ठीक आहे, चलो तुम्ही यू कॅन रिमूव्ह यूज. करू का सर मग? हां, नाही नाही, असू द्या. नेव्हर. अरे हां बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या असतात एक्स्ट्रा. ठीक आहे, ह्या असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नेक्स्ट. आणि सर आपण हे केलं तेच रिप्लेस केले व्हॅल्यूज मोडचा यूज करून. आणि मग एवढे झाले सर क्लीन वगैरे थोडेफार. कास्ट नाही करता आलं सर मला. कसं नाही आलं? बघू बरं. TF कास्ट बघू बरं, आपण कास्ट बघू, तो कॉलम. कास्ट कॉलम सर याच्या एक्सेल फाईल मध्ये का सर? आता इथे तुम्ही लोड केला आहे ना, मग मला फक्त तो कॉलम बघायचा आहे. कसा बघेल? फक्त एक कॉलम मला बघायचा आहे. कोण सांगेल? एनीवन? सर df डॉट कॉलम नेम. ऐकू आलं बरं का मला. मग करून दाखवा, सांगितलंच आहे तर त्यांनी. प्रिंट काढून टाका ते. बापरे, कायच नाव आहे. ओके, सो लाईक देर आर मोर दॅन वन पीपल इन दिस. ओके, गॉट इट. सर अच्छा, अवघडच आहे जरा. असो. सर डेटा सेट मोठा आहे ना हा. हां, दिसलंच ते. 1800 का काहीतरी रोज आहेत ना. 1800 नाही सर, 8000. बापरे. 806. ओके. आणि सर विज्युअल्स याच्यामध्ये घेतलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मूवीज वर्सेस TV शोज. तर याच्यामध्ये आपल्याला कळतात की मूवीज जास्त बघतात ॲज कम्पेअर्ड टू TV शोज. मूवी जास्त बघताय ॲज कम्पेअर टू TV शोज. टॉप कंट्रीज प्रोड्युसिंग नेटफ्लिक्स, तर युनायटेड स्टेट हा टॉपला आहे. याच्यामध्ये ग्रोथ ऑफ नेटफ्लिक्स कंटेंट ओव्हर इयर्स. तर याच्यामध्ये 19 पर्यंत चांगली ग्रोथ होते. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली डिक्रीज व्हायला लागली सर. कसं काय झाली? क्वेश्चन विचारता.
मग ती परत वाढवायला तुम्ही काय करू शकता, काय डिसिजन घेऊ शकता. आपण हे net- ऑफर्स लॉन्च करू शकतो सर नेटफ्लिक्सवरती. ओके. हे सेम याने पण केलं स्टेरी स्टॉप. हे सेम माहिती आहे का? अरे स्टॉप. There's nothing to stop here. Check if the device is. काय यार ते म्युझिकचा प्लॅटफॉर्म माहिती आहे का तुम्हाला यार? काय मी नाव विसरून गेलो. Spotify. Spotify. If you must have seen, Spotify recently is giving a lot of offers. ओके सर. खूप 3-3 महिन्याचा खूप स्वस्तात देतोय आणि पहिले खूप जरा कॉस्टली होतं ते. ठीक आहे. त्यांचा पण एक ब्लॉग होता. केस ॲनालिसिसचे ब्लॉग्स असतात, यू कॅन सी ऑन लिंक्डइन. इथं बरेच चॅनल त्याच्यावरती. गुड, दिस इज गुड. ठीक आहे. जेनरेज याच्यामध्ये आपण बघितले तर तिथे काय, एक सेकंड, काय आला? टॉप जॉनरा जेनरेज सर. फ्लिक्स खाली स्क्रोल कर. सर याच्यात एरर आला आता ॲक्च्युली कसं काय काय माहिती सर. रन करा त्याला. तेच एक सेकंड वरती करा. तो कॉलम ॲड केला काय तुम्ही? हां वरचा नाही नॉट इयर. वरती वरच्या सेलला इथे सर. रन ऑल करा एकदा. रन ऑल कुठे ना कुठे ॲड केला असेल तो. घ्या आता खाली. इज नॉट डिफाईन. स्पेलिंग तुम्ही कॉलम ॲड केला आहे का? हा पहिले वरती कुठे? हा सर म्हणजे आउटपुट शो करत होतं सर याच्यामध्येच. तो कॉलम आहे का ऑलरेडी? हो सर आहे प्रेझेंट याच्यामध्ये. तिथे एवढं वर जाण्यापेक्षा df.head तिथेच करून बघा ना. ठीक आहे. आपण रेटिंग शो केले सर. ते सगळं कळतंय. नॅन व्हॅल्यू काउंट करा प्लीज एकदा. मूवी आणि टॉप 10 डिरेक्टरीज. मॅडम तुम्ही घेतलंय जिथून पण घेतलंय, पण ते माहिती पाहिजे ना कुठला प्लॉट कशासाठी यूज केलाय, कुठली सेल काय काम करते. फक्त टायटल एक्सप्लेन करून प्रोजेक्ट एक्सप्लेन होत नाही ना सर. डिस्ट्रीब्युशन होतं सर बॅकग्राऊंडचं यूज करून आपण. नाही. दॅट इज ओके. लाईक नाही म्हणत तुम्ही काही याला. आय एम जस्ट टेलिंग यू द एरिया टू इम्प्रूव्ह. आता उद्या हे तुम्ही गिटअपवर टाकणार. गिटअपवरती दे विल डिटेक्ट, आय मीन गिटअप वोंट डिटेक्ट बट पीपल ऑर द लाईक जे तुमचे बघतील, लाईक रेझ्युमे वगैरे चेक करतील की त्यांनी बघितलं की गिटअपवरती तुम्ही कशा प्रकारे हा प्रोजेक्ट केला आहे, तर त्यांना लगेच समजेल की हे तुम्ही कुठून ना कुठून घेतलं आहे. कसं समजेल? तर सगळ्यात पहिले ते हे गोष्ट
कमेंट्स. काही इम्पॉर्टंट ठिकाणीच कमेंट दिले, बाकी ठिकाणी दिले नाही. मी काय फ्रॉम द फर्स्ट लेक्चर आय एम टेलिंग यू गाईज, प्लीज गिव्ह कमेंट्स. तुम्ही केलं नाही. सेकंडली मार्क कोडचा वापर, स्टेप 10 वगैरे. नंतर द सेकंड थिंग इज द इमोजीज. ते इमोजीज पहिले काढत, त्यानंतरच आपण गिटहबवरती अपलोड करणार ना. ओके सर. ठीक आहे, बाकी ठीक आहे. गुड श्वेता. सर Still to सेकंड improve. प्रोजेक्ट मी आणि वैष्णवीने मिळून बनवला होता सर आम्ही. कुठला सेकंड प्रोजेक्ट? करून परफॉर्मन्स वालाच तो तिने दाखवला होता तुम्हाला तो वाला. ओके. पण तो हां ठीक आहे, चांगला असेल तर तुम्ही दोघं टाकू शकता आणि लिंक्डइनला पोस्ट करून कॉन्ट्रीब्युटर्समध्ये जस्ट मेन्शन करू शकता तुम्ही. ओके सर, आम्ही करून इमेजेस रिमूव्ह करेल आणि कमेंट्स ॲड करेल. ठीक आहे. आणि हे पण इनसाइट्स पण. ओके सर. इनसाइट्स तर खाली थोडक्यात. हां, हे पण लगेच समजेल मॅडम, बिकॉज Okay, sir. मार्कडाऊनमध्ये टेबल. आता तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक करा. सर टॅबलरमध्ये. कसं की एवढं काय तुम्ही करत बसणार का टॅबलर? ओके सर. तुम्हाला मी ती चीट शीट पण सांगितली होती, इफ यू रिमेंबर, मार्कडाऊनची. नाही. ओके ठीक आहे. sir. इनसाइट्स पण ॲड करा. ठीक आहे, यानंतर विल मूव्ह अहेड. ठीक आहे. बाकी कोणी, एनीवन हू इज विलिंग टू शेअर? I'll be telling you this month, not this month, this week's plan. ठीक आहे. या वीकमध्ये आपण कम्प्लीट प्री प्रोसेसिंग एंड करणार. आय वॉज प्लॅनिंग की तुम्हाला मशीन लर्निंग एक्सप्लेन करताच प्री प्रोसेसिंग एक्सप्लेन करू, बट नको. ते खूप लाईक डिफिकल्ट नाही, इझीच होईल, बट एवढं आय मीन जस्टिस नाही होणार त्या पार्टला. कारण की आय मीन सोबत केलं तर इझीच पडतं, बट प्री प्रोसेसिंग एक अशी गोष्ट आहे त्याच्यात लाईक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स त्याच्यावर बनतात. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही ॲज अ डेटा ॲनालिस्ट रोलला गेला इन्क्लुडिंग प्री प्रोसेसिंग, तर मग तुमची व्हॅल्यू तशी पण वाढते. ओके. सो या वीकमध्ये आपण फीचर इंजिनिअरिंग, लेबल एन्कोडिंग विच इज कम्प्लीट डेटा प्री प्रोसेसिंग. या वीकमध्ये आपली कम्प्लीट डेटा प्री प्रोसेसिंग होऊन जाणार. फ्रॉम मंडे, लाईक फ्रॉम नेक्स्ट मंडे विल स्टार्ट विथ मशीन लर्निंग, सुपरवाइज लर्निंग. ठीक आहे, समजतंय? सो एक वीक पूर्ण आपला सुपरवाइज लर्निंगवरती जाईल. मस्त. ठीक आहे. इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहे खूप त्याचे पण. नुकतंच एक केला दॅट विच वॉज लाईक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट. वन इज जर तुम्ही ॲमेझॉन वगैरे वापरला असेल, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तर त्याच्यामध्ये इफ यू कॅन सी ॲट द एंड ऑफ युअर लाईक तुमचं पूर्ण पेमेंट प्रोसिजर झालं ना, किंवा नाही स्टार्टिंगला पण येऊन जाते तुम्हाला एक एक्सपेक्टेड डिलिव्हरी टाईम येतो. बघितलं आहे का? एक्सपेक्टेड डिलिव्हरी टाईम म्हणजे किती दिवस लागतील तुमचा प्रोडक्ट यायला. ठीक आहे. आपण हे मूवी रेकमेंडेशन वगैरे, मूवी रेटिंग्स, हे असे फालतू, आय एम नॉट सेइंग फालतू, बट असे खूप कॉमन असे प्रोजेक्ट्स नको करायला. आपण एखादी डोमेन पकडायचा, त्या डोमेनवरचा प्रोजेक्ट करू. ठीक आहे. रिसेंटली टॉट अ ट्रेनिंग बॅच वेअर, जी प्रोजेक्ट बॅच होती तिथे मी नुकतंच ते शिकवलं त्यांना. तर इट वॉज व्हेरी युनिक अँड नॉट दिस बट सम अनदर डोमेन, बट दिस आय फाउंड व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला पहिल्या आपल्या जेव्हा पायथन शिकत होतो आपण, तेव्हा मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवलं, आठवतं का? डिसिजन इंटेलिजन्स AI मॉडेल दाखवलेलं. ठीक आहे, जे प्रेडिक्ट करत होतं. ठीक आहे. दिस प्रोजेक्ट इज पार्ट ऑफ दॅट. सेकंडली इज अ लॉजिस्टिक रिग्रेशन. आपण जेव्हा शिकू तर लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये एक स्पिनी म्हणून आय मीन ते जे होतं ना, आपण जो प्रोजेक्ट बनवणार आहे ना, तो दॅट इज द सेम प्रोजेक्ट की तुमची डिलिव्हरी किती डेजमध्ये येऊ शकते.
ठीक आहे. सेम त्याचं बॅकएंड फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो जे जे आहे ना, स्नॅपडील, मिंत्रा, ठीक आहे, त्याचं बॅकएंड पार्ट इज गोइंग टू बी आर मशीन लर्निंग प्रोजेक्ट फॉर लिनियर रिग्रेशन. सेम विल मूव अहेड विथ लॉजिस्टिक रिग्रेशन, ज्याच्यामध्ये देर इज अ प्रोजेक्ट विच आय एम प्लॅनिंग, की तुम्ही जर स्पिनी हे बघितलं आहे का, स्पिनी एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या गाडीचे स्पेक्स टाकले तर ते तुमची तुमची गाडी सेल होऊ शकते का नाही ते सांगतं, पर्सेंटेज पण देतं. बट दॅट कम्स अंडर आय मीन बोथ क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन, ते दोघं म्हणजे आपण एक त्याला डिसिजन ट्री किंवा रँडम फॉरेस्ट यूज करू लागतो. बट एक की तुमची गाडी सेल होऊ शकते का नाही, कन्सिडरिंग ऑल द पॅरामीटर्स. ओके, तर त्यासाठी आपल्याला पहिले लेबल एन्कोडिंग जे आपण मशीन लर्निंगमध्ये करणार, बट या वीकमध्ये विच इज गोइंग टू बी ऑनलाईन फॉर दिस वीक ओनली. अगेन परत ऑफलाईन होईल, ठीक आहे. त्याआधी आपण सगळं प्री प्रोसेसिंगचा पार्ट करूया, त्यानंतर विल जम्प टू मशीन लर्निंग. देन अ वीक विल गो फॉर मशीन सुपरवाइज लर्निंग, ठीक आहे, मग अनसुपरवाइज्ड, and then reinforcement, which is a theoretical based part. Then we'll move to deep learning and neural networks, activation functions, all those kinds of things. Simultaneously resumes, आता तुम्ही प्रत्येकाने प्रोजेक्ट्स बनवले, यापैकी किती लोकांनी लिंक्डइनला पोस्ट केले प्रोजेक्ट? मला तर दिसलं नाही कोणाचा तुमच्यापैकी. परमेश्वर, ओके. व्हॉट अबाउट यू? वैष्णवी, तुमचे चांगले होते. समृद्धी, इवन yours I haven't seen. सर मी तुम्हाला DM करेल आज. Okay, try to DM me on the LinkedIn so I can see what you have done. Okay, this is going to be our roadmap ki November end pariyant stuff would be completed. Okay, jastat jast December mid, so till end of 2025 you will be complete. You'll complete with complete this data science module. ठीक आहे. उप्स कन्सेप्टची रिव्हिजन चालू आहे का? केली का कोणी उप्स कन्सेप्टची रिव्हिजन? ठीक आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी असं नाही की लाईक जसं त्या दिवशी आय गेस श्रद्धा सेट की सर बाहेरनं आम्ही कुठून जर इफ वी ॲक्सेस यूट्यूब जर आम्ही ॲक्सेस केलं तर देर आर सम थिंग्स विच आर लाईक टॉट ओव्हर देअर विच आर नॉट टॉट हिअर. इथे काही गोष्टी ज्या तिथे नाही सांगितलं आहे. सो लाईक इवन इफ लाईक तुमच्याकडे जर आता एक्सपोजर आहे बऱ्याचशा गोष्टीचा, सो ट्राय टू लुक की तुम्हाला कुठे काय करायला भेटतं आहे, कुठून काय घ्यायला भेटतं आहे. नॉट की ChatGPTवरनं तुम्ही कॉपी केलं, दॅट इज लाईक त्याच्यावरनं तुम्हाला काहीच फायदा नाही. ठीक आहे, फायदा कधी होईल की तुम्ही काही इनोव्हेटिव्ह काही करत आहात. ओके, गिटहबची प्रोफाईल्स बनली का सगळ्यांची? ओके, किती लोकांचं नाही झालं? समृद्धी, ओके. आय जस्ट शेअर माय स्क्रीन. पहिले तर मी सांगतो गिटहब काय यूज करतो आपण. गिटहबवरती चलो आपण रेपोजिटरीजमध्ये आपण टाकणार, बट गिटहब ऑल्सो इज गोइंग टू बी आर होस्टिंग प्लॅटफॉर्म टू डिप्लॉय आर मॉडेल्स. ठीक आहे, काय की आपलं जे मॉडेल आहे, जे मशीन लर्निंग मॉडेल आहे, आपण त्याला होस्ट करणार कुठे. जर कोणी वेब डेव्हलपमेंटचं कोणी केलं असेल तर गिटहबवरती होस्टिंग होते. ठीक आहे, परत ते डिप्लॉय करू शकतो आपण कुठल्या पण प्लॅटफॉर्म. सेम इज विथ द मशीन लर्निंग मॉडेल. आपण स्ट्रीमलेट क्लाउडवरती जेव्हा आपण क्लाउड डिप्लॉयमेंट करणार स्ट्रीमलेटवरती, ठीक आहे, तर त्यासाठी ना एक होस्टिंग प्लॅटफॉर्म लागतो जिथे तुम्ही तो मॉडेल पूर्ण होस्ट केलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो गिटहब इज गोइंग टू बी, ठीक आहे. चलो एक तर झालं की तिथे आपण लिंक वगैरे सगळं आपण ते रेझ्युमेवरती टाकणार आणि रेपोजिटरीजची लिंक टाकणार. बट एंड ऑफ द दॅट्स गोइंग टू बी वेअर लाईक कंपनीजमध्ये पण तुमचं गिट लॅब यूज होतं. ठीक आहे. सो एक युजर इंटरफेसला तुम्ही थोडं रिलेट पण कराल. ठीक आहे, त्यासाठी थोडं स्ट्रीमलेट एक फाईल आहे ती लिहायला तुम्हाला शिकवेल मी. ठीक आहे, नंतर जेव्हा डिप्लॉयमेंट पार्ट येतो
ठीक आहे. ॲट दॅट पॉईंट इन टाईम ऑल्सो यू नीड टू राईट अ डॉकर फाईल. ठीक आहे. फाईल्स कशा ठेवायच्या, रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट फाईल कशी, डॉकर फाईल काय असते, कशी लिहायची डॉकर फाईल. सेकंडली देन व्हॉट इज रेडमी फाईल. ज्यांनी पण अपलोड किती लोकांनी केला प्रोजेक्ट? ओके. परमेश्वर इज ट्रॅव्हलिंग, लॅपटॉप नाही आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काय नाव आहे परमेश्वर? लेट मी सी. कशाचं सर? तुमच्या रेपोजिटरीचं नाव काय? कमाल. अरे माझं आहे. मी बिझनेस प्लस शोचा प्रोजेक्ट केला, तोच टाकला मी तिथं. हा, मग तुम्हाला नाव- लिंक टाकले ना मी. नाव मला नाव कळलं असतं तर बरं पडलं असतं. नाव तेच टाकलंय, बिझनेस प्लस शो डेटा अनालिटिक्स. तुमच्या रेपोजिटरीचं नाव म्हणतोय मी. हो सर, तेच. माझं हे ना युजर नेम ते म्हणाले का तुम्ही? युजर नेम काय आहे? का सर आवाज येत नाही तुमचा? युजर नेम. हां, परमेश्वर. रेपोजिटरी. हां, रेपोजिटरीचं नाव काय बोलले? सॉरी. बिझनेस प्लस डेटा अनालिटिक्स. तुम्ही लिंक्डइनला टाकली का तुमचं? नाही सर, गिटअपला लिंक्डइनला अपलोड केलं होतं मी, बट अजून म्हणजे ते होत नाही म्हणून मी ते बरोबर दिसत नाही म्हणून केलं नाही. म्हणजे ते होत नाही. वेगळेच येत आहे. मी व्हॉट्सअपला लिंक शेअर केलं होतं बघा तुम्हाला डायरेक्ट. हां, तर ते डायरेक्ट. ओके, नाही असो. बरेच आहेत, बघतो मी. ओके. सी इवन आय हॅव माय रिपोजिटरीज ओव्हर हिअर. ठीक आहे. तर स्ट्रीमलेटवरती कसं करतो माहिती आहे का आपण? आय जस्ट शो यू. स्ट्रीमलेट क्लाउड. ठीक आहे. फ्री मॉडेल, ज्याला आपण इच्छुक असतील तर ते घेऊ शकता. यू कॅन टेक तुमचं गिटअप इकडे तुम्ही लॉग इन करून यू कॅन जस्ट गो अहेड विथ इट. ठीक आहे. माझं लॉग इन नव्हतं. सर मी तुम्हाला व्हॉट्सअपला लिंक टाकली आहे ना, ते सगळं प्रोजेक्ट दिसेल तुम्हाला. ओके, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हां, सी हे बघा, इथे ऑप्शन येतो क्रिएट ॲप. ठीक आहे. डिप्लॉय पब्लिक ॲप फ्रॉम गिटहब. सी, मग इथे आपण रेपोजिटरी, आता माझ्या एवढ्या बनलेल्या होत्या. ठीक आहे. त्यातलं मग एखादी मी सिलेक्ट केली तर ती तिथे. स्क्रीन सर. ओके, सॉरी. ओके, आय जस्ट शो यू की सगळ्यात पहिले स्ट्रीमलेट मी सर्च केलं, स्ट्रीमलेट क्लाउड. तर हा क्लाउड इथे हा लाईक वन्स यू ओपन दिस लाईक देअर इज डिप्लॉईंग ट्राय फ्री. इथे केलं, त्यानंतर हा इंटरफेस येतो. तर मग जी तुमची गिटअप प्रोफाईल आहे तिथे लॉग इन करता येते. ठीक आहे. त्यावरती मग ऑप्शन येतो क्रिएट ॲप. सी, इथे फ्री केल्यानंतर एक सेकंडच, लेट मी शो यू. सी, इथे तुमची गिटहबची जी रेपोजिटरीज आहेत त्या सगळ्या येऊन जातात. ठीक आहे. मग तुम्ही चॅटबॉट वगैरे बरंच काय बनवू शकतात स्ट्रीमलेट वापरून. सो हिअर इज द ऑप्शन क्रिएट ॲप. ठीक आहे. डिप्लॉय नाव, आणि मग तुमची जी आहे, जी पण काही आहे, डिमांड फोरकास्टिंग, सप्लाय चेन,
ठीक आहे. आता ही फाईल एक्झिस्ट, आता मला लक्षात नाही कुठल्या फाईल कुठे. कुठल्या फाईलमध्ये केली मी. ओके, मेन ठेवायचं फाईल. ओके, म्हणजे तुमचं जे आपण जे बनवलं आता याच्यात तिथे होस्टिंगला कधी कधी प्रॉब्लेम येतो. खूप दिवस झाले मी बघितलं नाही. युअर ॲप इज इन ओवन. सो दिस इज डिप्लॉयमेंट. मॉडेल नॉट फाउंड येईल काही ना काही. ओके, आले. सी रिअल टाईम. आपण इकडे जे पण आहे जस्ट आय डोंट नो वेअर. तर माझ्याकडे जो डेटा नाही आहे ॲक्च्युली, तोच क्लीन डेटा सेट लागतो त्याला, जसा पण तो आहे. हां, ओके. एरर रनिंग ॲप. ओके, काही ना काही प्रॉब्लेम आला त्याला. डिप्लॉयमेंट इश्यूज असतात बरेच. हां, ओके, साइन आउटच झाला डायरेक्ट. सी बाय द वे, आय टोल्ड यू, इथून साइन इन करतो आपण डायरेक्ट क्लाउडवरती. स्ट्रीमलेट कम्युनिटी क्लाउड आहे, तिथून डायरेक्ट गिटअप साइन इन. मग तुम्ही गिटअपवरती जे जे रेपोजिटरीज टाकले आहेत ना, ते डायरेक्ट याच्या डॅशबोर्डवरती येऊन जातात. काय इश्यू आला काय माहिती. हां, सी ती येऊन जातात सप्लाय. आणि इकडे मग तुम्ही सी क्रिएट ॲप, डिप्लॉय नाव, रेपोजिटरी कुठली ॲनिमल डिटेक्शन घेतलेली ना आपण, टाईम सिरीज घेऊ. त्याच्यामध्ये predict.py स्ट्रीमलेट. सी मॉडेल ट्रेनिंग अँड एव्हरीथिंग इज देअर. बरेचसे बाकी डिप्लॉयमेंट प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडे करू शकतात, बट स्ट्रीमलेट ॲट अ बिगनर लेवल इज गुड. अँड सेकंडली काय म्हणतात त्याला, इट्स फ्री. ठीक आहे, फ्री आहे हे. टाईम सिरीज. आता डेटा कुठला घेतला आहे मला तो लक्षात नाही. ओके, डेटा दुसरा घेऊ आपण जरा. ओके, सी डाउनलोड CSV रिपोर्ट. हे सेल्स आणि प्रेडिक्टेड सेल्स ओव्हर टाईम. ठीक आहे, याचा रिपोर्ट डाउनलोड केला तर CSV फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट डाउनलोड होतो. ठीक आहे, हे ॲप आहे. ठीक आहे, टाईम सिरीज अगेन एक मशीन लर्निंग मॉडेल यूज केलेला. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू डू इट ऑन गिटअप. तर गिटअप काय करायचं, सगळ्यात पहिले गिटअपवरती गेलं की तुमचं लॉग इन वगैरे जे आहे ते सगळं झालं. तर त्यानंतर सी गो ॲट युअर होम. सी हिअर इज अ ऑप्शन. हे सेम इंटरफेस तुमचं ओपन होईल. ठीक आहे, इकडे तुमचे सगळे डिटेल्स वगैरे असतात. ठीक आहे, न्यू म्हणायचं. न्यूवरती जाऊन सी वॉट एव्हर रेपोजिटरी तुम्हाला जे नाव द्यायचं आहे. ठीक आहे, रेपोजिटरी त्याचं थोडं डिस्क्रिप्शन. अँड ऑलवेज गिव्ह अ डिस्क्रिप्शन टू युअर गिटअप, आय मीन युअर रेपोजिटरी. ठीक आहे, आता विजिबिलिटी पब्लिकच ठेवा. ठीक आहे. बाय द वे, व्हॉट इज अ रेडमी फाईल. तर ही नेहमी ॲड करायची. ठीक आहे, ठीक आहे. रेडमी फाईल काय करतं, तुमचा जो मॉडेल आहे ना त्याचं मोठं डिस्क्रिप्शन देतं. ठीक आहे,
आय शो यू वेट. ठीक आहे, तुम्ही क्रिएट केली, एक सेकंड, आणि काहीतरी नाव दिलं, आता ते क्रिएट होऊन जाईल, डिलीट करता येते. सी or else what I'll do is I'll just इकडे तुम्ही प्रोजेक्ट्स वगैरे ॲड करू शकता. लिंक तुम्ही जो केला आहे, तुम्हाला फाईल ॲड करणं दाखवायचं होतं मला फक्त. बाय द वे तुम्ही ग्रुपमध्ये पण करू शकता. थोडं ट्रिकी आहे बट इंटरेस्टिंग, मजा येते करायला. ठीक आहे, लेट्स से तुमची ही फाईल आहे. सी you can go over here or else let me see. झाली नाही आहे. ठीक आहे, तुम्ही रिपोजिटरी ओपन केली ना एक तुमची, तर इथे ऑप्शन येतो ॲड फाईल. सी यू कॅन जस्ट अपलोड युअर फाईल्स फ्रॉम हिअर. ठीक आहे, आता ती रीडमी फाईल काय करते मी ते दाखवतो. ओके, रीडमी. सी दिस इज युअर रेडमी फाईल. ठीक आहे, इथून तुमचं ॲप वगैरे. रेडमी फाईल काय करते, क्विक डिस्क्रिप्शन देते तुमचं कंप्लीट प्रोजेक्टचं. ठीक आहे, एखाद्याला जर पूर्ण आता फॉर ऑब्वियस एव्हरीवन कांट गो अँड लुक ॲट एव्हरी फाईल ओव्हर हिअर. त्यापेक्षा काय करतात ते एका फाईलमध्ये सगळं. ठीक आहे, दिस इज नथिंग बट दॅट रेडमी फाईल. ठीक आहे, सो नेहमी ती ठेवायची रेडमी फाईल. बरेचसे लोक नाही म्हणतात. ठीक आहे, अँड अजून काय दाखवायचं होतं. ओके, तुम्ही इथे बाय द वे यू कॅन चेंज इट ओव्हर हिअर ॲज वेल. ठीक आहे, सी स्विच टू एडिटर अँड हिअर यू कॅन चेंज. सी त्यानंतर कमिट चेंजेस म्हणायचं. ठीक आहे, चेंज होऊन जाते. परत परत जाऊन तुम्हाला VS कोडमध्ये जाऊन करण्याची गरज नाही. ठीक आहे, सो दिस इज द सेटअप. बाकी तुम्ही फोटो वगैरे तुमचं काय आहे ते व्यवस्थित, असं नाही की काही टाकून दिलं. ठीक आहे, गेट अ गुड प्रोफेशनल फोटो. ठीक आहे, त्यानंतर मग याची लिंक येते. ठीक आहे, एक सेकंड, आय जस्ट शो यू. ठीक आहे, सी हिअर इज अन ऑप्शन. इथून पण तुम्ही तुमच्या ॲपची लिंक तुम्ही इकडे शेअर करू शकता. ठीक आहे, अँड सेकंडली इकडे रेपोजिटरीची डायरेक्ट लिंक, लाईक यू कॅन शेअर इट. इट इज या, सी यू कॅन जस्ट शेअर द कम्प्लीट लिंक ओव्हर हिअर. ही लिंक पण तुम्ही शेअर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाही बट आता ही रेडमी फाईल ओपन होईल मेन. लाईक इकडे जर मी गेलो, ठीक आहे, मी जर टाईम सिरीज फोरकास्टिंग ओपन केलं, ठीक आहे, सो सी ही लिंक डायरेक्ट तुम्ही तुमचे कॉपी करून तुमच्या रेझ्युमेवरती टाकू शकता. ठीक आहे, दिस इज हाऊ यू सेटअप अँड दिस इज वाय यू नीड गिटहब. समजलं का एव्हरीवन? येस ऑर नो? Okay, I hope the plan for this week and why GitHub, कसं आपण पुढे जाणार इज ऑल क्लिअर ॲट युअर एंड. आणि उद्या प्रोजेक्ट मला इथे नका, लेक्चरमध्ये नका दाखव. शो इट टू मी ऑन लिंक्डइन और युअर GitHub. ठीक आहे, DM मत करो. whenever I get time, or you can do it on LinkedIn, not on WhatsApp. ठीक है, मैं देख लूँगा. ठीक आहे, कोणाला काय डाऊट, काय विचारायचं आहे? कळलं का गिटहब का वापरतोय आपण? हां, आता ते जे स्ट्रीमलेटचं तुम्ही बघितलं ना, ते बाय द वे ते लिहावं पण लागतं बरं का ती फाईल. असं नाही की ऑटोमॅटिक आलं. वी नीड टू राईट दॅट. .py एक्सटेन्शन तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, असं नाही की दरवेळेस आपण जुपिटर नोटबुकमध्येच करणार. नो, समजलं का?
ठीक आहे. येस देन थँक्यू थँक्स अ लॉट. कोणाला काही विचारायचं ते कॅन स्टॉप ऑर एल्स यू कॅन. बाय द वे आय एम गिविंग यू अ प्रोजेक्ट. ठीक आहे, ते मी तुम्हाला पाठवेल. तेवढा फक्त करायचा आणि तो अपलोड करा. ठीक आहे, म्हणजे तुमचे पण करा, बट मी एक देईल तो पण करा. ठीक आहे. माइट बी टुमॉरो यू वोंट बी हॅव्हिंग अ लेक्चर, सो आय एम गिविंग यू दॅट प्रोजेक्ट. ठीक आहे. तो मी प्रत्येकाला देतोच, जरा ते इंटरेस्टिंग आहे तो थोडा. तो एकदा करून बघा. ठीक आहे. ट्राय टू डू इट ऑन युअर ओन, स्पेशली वैष्णवी आणि श्वेता. ठीक आहे. बघा, मी म्हणत नाही की तुम्ही तिकडे बघू नका, पण डायरेक्ट कॉपी तर नका करू ना. स्वतः राईट इट डाऊन करून बघा. ठीक आहे. उद्या तुमचे प्रोजेक्ट्स पण अपलोड करा, किंवा एक डेटा ॲनालिस्टची एक रेपोजिटरी बनवा, त्याच्यामध्ये पण तुम्ही मल्टिपल फोल्डर्स फाइल्स करू शकता. ठीक है, किंवा वेगळ्या वेगळ्या बनवायचं तर इट्स वेल एंड गुड. जिसको बनाना है वो बना सकते हो, कि और नहीं तो फिर एक ही में कर सकते हो आप. ठीक है. आई वुड सजेस्ट म्हणजे मेक डिफरंट रेपोजिटरीज फॉर डिफरंट प्रोजेक्ट्स. बट काही असतात जे डेटा ॲनालिस्टमध्ये फक्त डेटा ॲनालिस्टचे प्रोजेक्ट्स टाकतात. ठीक आहे. एव्हरीथिंग यू कॅन अपलोड ऑन गिटहब. ठीक आहे. तुम्हाला दोघांना प्रोजेक्ट सोबत करायचे ना, यू कॅन डू दॅट युझिंग गिटहब ॲज वेल. ठीक आहे. समजलं का? श्रद्धा, सॉरी, श्वेता अँड वैष्णवी, यू कॅन डू इट लाईक दॅट ॲज वेल. ठीक आहे. मी ते पाठवतो प्रत्येकाला. उद्याचं आय लेट यू नो. ठीक आहे. जर झालंच तर उद्या लेक्चर होईलच, फक्त टाईमचं थोडं पुढे मागे होईल. ठीक आहे. बट ऑनलाईन असल्यामुळे आय गेस यू कॅन मॅनेज. येस ऑर नो? येस समृद्धी. सर एक रिक्वेस्ट करायची होती की हां. नेक्स्ट वीक जो आहे मंडे टू सॅटर्डे, त्यामध्ये आपण टाइम चेंज करू शकतो का? बिकॉज ऑफ माझी कॉलेजची एक्झाम आहे त्यामुळे, आणि टाइम मॅनेज होत नाहीये. आता ते एकदा तुम्हाला मॅनेजमेंटसोबत बोलावं लागेल. मॉर्निंग आय एम गुड विथ मॉर्निंग, बट मॉर्निंगला बाकीच्यांना जमत नाही. ठीक आहे. सो यू नीड टू टॉक टू मॅनेजमेंट रिगार्डिंग दॅट. ठीक आहे. बट आय विल सी, Okay, sir. आय विल नॉक देअर डोर्स अबाउट इट. लेट्स सी काय होतं. ठीक आहे. अँड डोंट वरी, विल गेट द रेकॉर्डेड लेक्चर्स ॲज वेल अँड द हा. कंटेंट. ओके. ओके तुम्ही सर. तुम्ही तर ऑनलाईन करतात ना? हा, बट सर ऍक्च्युली एक्झामचा टाइम हा 2 ते 4 आहे, ओके. आणि मग ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे टाइम जातो, मग त्यामुळे ते ऑनलाईन जरी केलं तरी ते असं शांत याच्यामध्ये नाही करता येणार, लोकल वगैरे यामध्ये करावं लागेल. आणि मग परत रूमवर येऊन ऑनलाईन म्हणजे लेक्चर्स व्हिडिओज वगैरे बघायला पण टाइम नसेल नेक्स्ट वीक मध्ये, ओके. कारण पूर्ण कंटिन्यू एक्झाम्स आहेत. ओके. आय टॉक टू सर रिगार्डिंग इट. बोलतो मी. तुम्ही लाईक यू आर नॉट फ्रॉम पुणे? मी पुण्याचं नाही येतं प्रॉपर. नाही, लोकल मी पुण्याची नाहीये, बट ते पीजी वगैरे मी इथेच करतेय. ओके, फाईन. म्हणजे मी राहते सध्या पुण्यामध्येच. ओके, ठीक आहे. आय थॉट लाईक आस्क्ड फॉर की तुम्ही लाईक मॉर्निंगला वगैरे करू शकता का, त्यासाठी मी विचारलं. म्हणजे जर ऑनलाईनच हो करणार हो, असेल. काही प्रॉब्लेम नाही सर. ओके. फक्त मला 2 ते 4 हा टाइम नाही जमणार, आणि त्यानंतरचे जे 2 आवर्स आहेत ते ओके. 2च्या आधी मला जमेल. ओके. इवन यू टॉक टू सर अँड आय सी इफ आय कॅन डू इट ॲट लाईक, म्हणजे मी स्वतः करू शकतो का बघतो मी एकदा. हो, ठीक ओके. आहे सर. येस देन. थँक्यू अ लॉट. बाकी कोणाला काही शंका, क्वेरी, डाऊट? नाही. ओके देन. थँक्यू अ लॉट. यू कॅन जस्ट लीव. समृद्धी, तुम्ही पॉवर BIचे लेक्चर्स पण करतात का? ओके.